पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझे फोन जप्त करून चौकशी केली। रात्री उशिरा मला सोडण्यात आलं। विरोधक माझ्यावर टीका करतात कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। मी सभेत कुठेही शरद पवार यांच्या घोषणा दिल्या नाही। 2019 पासून मी राष्ट्रवादीत काम करतो। मी केवळ एक शेतकरी म्हणून सभेला गेलो होतो। पवारांनी काल अभिमान असल्याचं सांगितलं, त्यामुळे माझा ऊर भरून आला। मी कालच्या सभेमध्ये जर तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि माझी सगळी विचारपूस केली, पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला का वगैरे, आणि मला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। एकूणच तुम्ही जे त्यावेळेस ओरडला, खरं म्हणजे त्यांनी नंतर ते बोलले, पण आधी जे ओरडला ते काही बागुल नाही, नेहमीप्रमाणे नाही, मला असं वाटतं की आमचा निफाड तालुका ही कांद्याची पंढरी आहे आणि ज्यावेळी पंतप्रधान इथे येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे। गेल्या काही महिन्यांपासून आणि कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखे वक्तव्य केले। मी 15 मिनिटं त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आत्ता तरी बोलतील, पण ते जाणवलं नाही की मला याच्यापुढे नंतर ते बोलतील आणि पर्यायाने मला न राहून हे सगळं करावं लागेल। मी त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोला। समोर बघून पोलिसांनी काय कारवाई केली यासाठी शरद पवारांनी किंवा महाविकास नाही, अजिबात बोला। म्हणजे मी त्यावेळी तिथे ज्यावेळी होतो त्यावेळी सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो होतो आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत, मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत। मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो। मग तुम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते होते आहेत का? हो, पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे, मी कार्यरत आहे, परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो। जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या, परंतु तसं झालं नाही। पोलिसांची काय काय कारवाई झालेली आहे? पोलिसांनी काय पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं, माझे फोन वगैरे जमा होते। दुसऱ्या दिवशी मला तिथनं सोडण्यात आलं, माझ्यावर चॅप्टर दाखल झाले आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं। ओके, 2 मिनिट तिथंच थांबा, काढा बूम काढा। राजीनामा जामीन सॉरी। ठीक आहे, ओके, थँक्यू।